नमस्कार शेतकरी मित्रांनो, माशावर चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिले आनंदाची बातमी देतो. येत्या सोमवारपासून म्हणजे 22 तारखेपासून 22-23ला पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस आहे बघा. सांगलीकर, आता मी सांगलीपर्यंत राहतो म्हणून सांगलीचा अंदाज सांगतो आणि तिथून पुढं मग 4 दिवस सर्व महाराष्ट्रात पाऊस पसरणार आहे. तर आनंदाची बातमी आणि दुःखाची पण आहे, कारण अतिवृष्टी होण्याची सुद्धा जास्तीत जास्त पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्या. आता काय झालं आहे, ज्या भागात आता बऱ्याच लोकांनी लागणी लावलेल्या आहेत. आता तुम्हाला मी एक उदाहरण दाखवतो आणि रोपं कशामुळे वाळायला लागले ते पण तुम्हाला मी दाखवतो. आता ही लागण लावलेलं आहे, पाणी कमी पडतं आहे. आता विहिरीलाच पाणी कमी आले, त्यात लाईट 7 तास पूर्ण नियोजन होत नाही आणि आता यांचं पण 10-11 दिवसानं पाणी आहे. त्यामुळे काय व्हायला लागले, रोपं वाळायला लागलेत. आता कुठं वाळायला लागले ते तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, हे आता बघितलं तुम्ही तर शेंड पुढं कुठेही बघा शेंड वाळायला लागलीत. काय झाले, शेंड वाळायला लागलीत. ह्याला आता काय पाण्याची गरज आहे मित्रांनो. हे बघा शेंड वाळायला लागलीत. कुठेही बघा मित्रांनो, सगळं शेंड हे बघा, ते आता रोपच वाळलेलं आहे बघा. आता हे सगळी रोपं पाणी जर वेळेवर नाही मिळालं तर हे वाळायला चालू होणार आहे. आता पुढं जर बघितलं तुम्ही तर हे वाळायला चालू होणार आहे. ते ह्याला कारण काय आहे की पाण्याचा ताण पडला आहे. लावल्यापासून एकच पाणी आहे, त्यापासून पाणीच नाही. त्यामुळे काय व्हायला लागले, पाण्याचा ताण यायला लागला आणि रोपं वाळायला लागलेत. कुठेही तुम्ही मित्रांनो बघितलं तर बऱ्यापैकी बघा, हे बघा बऱ्यापैकी 50 ते 60% रोपं ही 60%ला जास्तच रोपं तुम्हाला व्हिडिओवरून दिसत असेल की वाळलेली आहेत. तर मित्रांनो, आता असं कशामुळे झालं आहे, एकतर पाणी कमी, आपण नुसतं धाडस केलं, माणसाला दम निघत नाही पाऊस पडेपर्यंत. आता आम्ही पण ऊस लावला आहे, पण आपण काय केलं आहे, स्प्रिंकलर प्रणाली आणि आपलं पाणी भरपूर आहे, त्यामुळे आपण ऊस लावला आहे. कारण पाऊस जरी 15-20 मिनटं इकडे तिकडे झाला तरी आपल्याला तो चांगल्या पद्धतीनं जगवता येईल अशा पद्धतीनंच नियोजन करून लावले. आता एक पाणी आपण पाजलेलं आहे, तरी पण त्यात काही ठिकाणी मरणार आहेत कोंब, पण बऱ्यापैकी 70 ते 80% उगवण आपली होणार आहे. 10-20% सांधायला आपल्याला काय अडचण नाही, कारण कांडी लागण केलेलं आहे आणि कांडी लागण केल्यामुळे काय होतं आहे, आपल्याला सांधायला सुद्धा सोपं पडणार आहे. दुसरी गोष्ट काय आहे मित्रांनो की याच्यामध्ये आपण बेसळ डोस टाकलेला आहे, ह्याने टाकलेला का नाही माहीत नाही, पण जी ताण पाण्याचा सहन करणारी जे अन्नद्रव्य ते बेसळ डोसमध्ये टाकले पाहिजे. सिंगल सुपर फॉस्फेट असेल, युरिया असेल. नर्सरीला सांगतो, आता आळवणी गाठल्या का नाही माहीत नाही, कदाचित त्याने आळवणीसुद्धा गाठली नसावी, त्यामुळे काय झाले, ही रोपं वाळायला लागलेले. तर असं आमच्या गावात बऱ्याच लोकांचं झालेलं आहे. कमी पाणी, वीज कमी, 6 तासावर लाईट आलेले मित्रांनो. पर्याय नाही, सगळीकडेच 6 तास केले, कुठं 8 तास आहे, कुठं 6 तास आहे. तर अशा पद्धतीने हे अपुरं पाणी आणि अपुरी विजेमुळं शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. मनात मस्त वाटते पाऊस पडावा, पण एक बाजू अशी पण आहे की आपणच निसर्गाची वाट लावलेली आहे आणि कधीतरी आपल्याला ते भोगायला येणार आहे. ही फक्त झलक आहे, हा फक्त ट्रेलर आहे. त्याचं भोगायला आपल्याला हळूहळू चांगल्या पद्धतीने येणार आहे. अजून माणसाने, शेतकऱ्यांनी असेल, सर्व मानवजातीनं सुधारलं पाहिजे, झाडं लावली पाहिजेत, निसर्ग वाचवलं पाहिजे. सरकारनं सुद्धा उत्खनने थांबवल्या पाहिजेत, डोंगररांगा वाचवल्या पाहिजेत. जंगलं बरेच तोडले जात आहेत, त्याचा परिणाम शेतकऱ्याला भोगावा लागत आहे. शेतकरी हा एकच वर्ग असा आहे की कुठल्याही अति गोष्ट केली की त्याचा डायरेक्ट तोटा शेतकऱ्याला होतो. महागाई वाढली, खतं वाढतात, शेतकऱ्याला भाज्याला दरपाला, आपल्या धान्यांना दरपाला मिळत नाही, शेतमालाला दर मिळत नाही, त्यामुळं तो फटका शेतकऱ्याला. पाऊस पडला नाही तो फटका शेतकऱ्याला, ऊन वाढलं तो फटका शेतकऱ्याला. असं सगळं शेतकरी सोसून मग आपण पुढे जात असतो. पण ह्याचा विचार कोणीतरी केला पाहिजे, कारण अन्नदाता जगला तर तुम्ही जगाल, नाहीतर तुमच्या ताटात जे जेवण सकाळी येतं आहे त्या अन्नाची थोडीफार लाज बाळगा आणि ते अन्न आपल्याला या शेतकऱ्यापासूनच येते हे तुम्ही डोक्यात ठेवा. आणि सरकारला आव्हान आहे की जंगलतोड थांबवावी, उत्खनने पार करू नये. जिथं पड आहे, कुठं माळ आहे, तिथं उत्खनन जरूर करा, पण चांगली जंगलं तोडून जर तुम्ही उत्खनन करायला आला तर निसर्ग तुम्हाला माफ केल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. त्यामुळं अशा प्रकारे आपल्या इकडे कुठं झालं आहे का, आता माझ्या बागे बघितलं तर पूर्ण वाळलेली रोपे तुम्हाला दिसत असतील. तर हे लक्षण याचंच आहे की पाणी कमी पडले, कारण शेंड्याखंड ऊस जाळायला लागला. मेन जो कोंब आहे त्याचं पान जर शेंड्याखंड जाळायला आलं तर
अपुऱ्या पाण्याचं लक्षण आहे हे समजून जायचं, त्या पद्धतीने नियोजन करा. आणि 22-23पासून पाऊस येणार आहे भरपूर, त्या पद्धतीनं नियोजन करा. जरा चांगला पाऊस होते मग बियाणांची पेरणी वगैरे करा, त्या पद्धतीने तुमचं नियोजन करा. तोपर्यंत आपण थांबूया. माहिती कशी वाटली त्याबद्दल सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवा ही विनंती. धन्यवाद. थांबूया.